सकाळची सुरुवात गरम गरम चहा विलायचीवाला आणि त्याचबरोबर मोनॅको बिस्किटने होते. आता हे थोडंसं खाते आणि मग त्याच्यानंतर नाश्ता करते. नाश्त्याला बनवणार आहे आज मी पोहे आणि परीसुद्धा आमच्यासोबत पोहे खाणार आहे. ओके. आणि इथे परी काय बनवतीये? सलाड बनवतीये. ओके, सो स्टे ट्यून. ओके, सो चला व्लॉग सोबत कंटिन्यू रहा. स्टे ट्यून. इथे आता आपण करणार आहोत पोह्यांचा असा छान नाश्ता गरमागरम. ही प्लेट आहे माझ्या परीची आणि ही आहे परीच्या मम्माची. ओके. आणि आज संडे आहे म्हणून सगळं काही आरामात. असं आमचं आरामातच असतं, पण संडे असल्यावर थोडंसं अजून. आणि इथे आम्ही बघत आहोत टीव्ही. चला लवकर. हा, व्हेरी नाईस. माझं बाळ. नाश्ता झाला ना बाळाचा? पोट भरलं बाळ? वाव. चला जायचं ना आजीकडे. नाही जायचं? फोर व्हीलर कशाला? काय काम आहे फोर व्हीलरचं? हा, मग जा. पण त्याच्याबरोबर त्याची मम्मा पण आहे ना. आता मी निघत आहे आईकडे आणि मग आईकडे जाऊन जेवणाचा प्लॅन आहे. मी तो नाही सांगितलाय तुला. मी कुठून सांगितलंय तुला आणायला? तोच आणायचा आहे, ग्रे कलरचा. हा ग्रे कलर आहे का? नाही ना? कुठे सांगितलंय मी तुला? ते हंतरुणांचं ते आहे ना पाऊच, त्याच्या मागे ग्रे कलरचा कंगवा आहे, तो घेऊन ये जरा. ग्रे कलरचा कंगवा त्याच्या पाठीमागे. हा, अरे आण ना बाबा. तर आता आम्ही निघत आहोत आईकडे आणि आईकडे जाऊनच जेवणाचा बेत आहे. फिश आणि असं सगळं. सो आता निघूयात. आणि परीची ड्रामा उगच चालू असतो, उगच. झालं का? मिळाला ना? इकडे आता तुला दाखवते. हे बघा, ड्रामेबाज. आता परीला आम्ही हॉस्टेलला पण टाकणार आहे. चाललीये काय रे परी हॉस्टेलची? काय? अरे इथे कुठे चालली? अरे परी उशीर होतोय ऑलरेडी खूप. आजी वाट बघते. चला. अरे परी काय करतेय वेड्यासारखी? हे सगळं बेडरूमची बटणं बंद करून दे. ते उचल ना, दिसतंय ना खाली वैभव. अरे राहू दे. काय वैभव, तिने माझं मॅग्नेट बोर्ड बघितलं का कसा टाकलाय? प्लीज उचल ना. झाडू कशाला? एवढा काय तू देव माणूस नाही झाडू मारायला. तेवढी मदत केली तरी. अरे थांब ना परी. तिथे नाही वैभव, तो फ्रीजला लागलेला असतो. फ्रीजला झालंय. उगाचच नको रड. अरे थांब ना परी. गिव्ह मी सम टाइम. तो बघ, एक हे पडलाय अजून खाली कागदाचा गोळा. वैभव नाही झाली. मी पाणी टाकलं काल म्हणून परत. मग ठीक आहे ना, टाकलं ना, व्हेरी नाईस. ते कुंडीत लावून टाक ना झाड. झालं बाळा.
झालं इथे बघ कसला आवाज झालं बाळाच्या हेअर बेल्ट लावू फक्त का बोबाल हा ना पण मला त्याच एकमेकांमध्ये हे झाले ना ते तर काढू दे. आता माझं बाळ हसणार छान छान इथे बघ मला अशी चला हेअरबँड लावा हेअरबँड काढा हे लवकर परत विस्कटणार मग केस फ्रीजी झाले ते फ्रीजी हेअर्स फ्रीजी गर्लचे फ्रीजी हेअर्स चला लेट्स गो निघायचं चला बॅग घ्यायला लागेल ना कॅरी बॅग काय होतं कळत नाही ना संध्याकाळी आम्हाला सोड घरी असते ना मागे बघते मला असं गाडी बसती वाटते फिश बघितलं का हात लावायचंय लाव 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 हा लाव इथे छान असं जेवण सुद्धा रेडी आहे आणि ही फिश मी घेतली होती हलवा फिश कोळंबीचा रस्सा केला आहे आणि चपाती आणि भात केला आहे आईने सध्या इथे वैभव जेवेल आणि मग आम्ही जेवू काय कशी आहे मच्छी काय दिलं तिला आधी हाय परी परी हाय परी वाव परीलाच कोण भरवतंय ती आता बोर्डिंगला जाणार आहे एक अशी झाली आहे रे मच्छी फ्रेश आहे का कशी झाली आणि रस्सा रस्सा कसा झाला रस्सा खाल्ला गोड बाळ कसं ते गोड बाळ भांडे असावं लागले जेवण बनवावं लागलं मग त्याचं तो वाईट वाटतं ना बघतोय कसलं कसलं वाईट तुला वाटतं जरा आपलं समजून का सांगितलं बघते हे बनव ते बनव खा एवढं बनवलंय ना प्रेमाने ते खा आता कशी तुला बडबड नाही करायची जेवण बनवायला सांगितलं म्हणून हो काय सांगणार नको सांगूस
जेवताना भेटूयात आपण. ओके. आता तू कुठे चाललीयस? कोण घेऊन चाललंय गार्डन? तिथे एकाच ठिकाणी खेळायचं, 10 ठिकाणी खेळायचं नाही. आणि मी म्हणाली चल तर लगेच निघायचं. अंडरस्टूड? आणि हट्टीपणा केला तर चला मग केस विंचरायची आहेत ना, कोंब घेऊन ये जा. जस्ट आत्ताच आम्ही घरी पोचलेलो आहोत. सो म्हटलं की पटकन क्विक व्लॉग एंड करते, म्हणजे आजचा दिवस आपण संपवूयात. तर आजचा दिवस खूप मस्त आणि छान गेला. आम्ही सकाळीच जसं तुम्ही बघितलं की आईकडे गेलेलो होतो. सो मग आईकडेच आम्ही जेवण केलं. छान असं फिश आणि त्याचा बेत, खूप मस्त जेवण झालं. आणि फिशसुद्धा खूप फ्रेश होती, त्यामुळे जेवणासाठी खूप जास्त मजा आली. माईसोबत आजचं जेवण केलं, मस्त गप्पा मारल्या छान छान. त्याच्यानंतर मग आवरलं आणि मग आईने चहा दिला मला छान छान. आणि विच इज व्हेरी प्रिशियस थिंग की आपल्या आईकडून आपल्याला जर काही मिळालं तर अगदी ते छोटंसं का असे ना, पण जेव्हा लग्न होतं आणि तिच्याकडून आपल्याला काहीतरी मिळतं, सो खरंच खूप छान वाटतं. सो मग तिने छान गरम गरम चहा दिला, थोडीशी नॅप घेतली आणि मग तिचं आणि माझं दोघींचं सुद्धा काम होतं. सो दोघीसुद्धा एकत्रच बाहेर निघालो आणि वैभवसुद्धा आम्हाला पिक करायला आला होता. सो मग आम्ही आमची कामं केली. तोपर्यंत वैभव परीला घेऊन गार्डनमध्ये गेला, कारण आज संडे होता. त्यामुळे म्हटलं की चला तिलासुद्धा थोडंसं गार्डन विजिट देऊयात. सो मग ती पण थोडंसं एन्जॉय करेल. आणि मग तो तिला गार्डनमध्ये गेला घेऊन. मग आम्ही त्याला जॉईन झालो. मग परीने खूप छान एन्जॉय केलं, अगदी मन मोकळेपणाने खूप दिवसांनंतर. मग आम्ही चौघांनी मिळून छान असं गार्डनमध्ये सुद्धा टाईम स्पेंड केला, गप्पा मारल्या, छान छान भेळ खाल्ली. आणि परीने आज फर्स्ट टाईम एव्हर कुल्फी खाल्ली, जी आपण आपल्या बालपणी खायचो, मटका कुल्फी, जी ते अंकल्स घेऊन बसायचे आणि आपल्यासाठी ते खूप प्रिशियस असायचं जेव्हा आपण तेव्हा ती खायचो. आणि आज ती परीने खाल्ली. सो खूप छान वाटलं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही सुद्धा भेळ एन्जॉय केली. मग आईने परीसाठी मलाई घेतली होती, सो ती तिने खाल्ली. ॲक्च्युली हे सगळ्या गोष्टी मला कॅप्चर करायच्या होत्या, पण माझा मोबाईल स्विच ऑफ झाला, त्यामुळे मला ते जमलं नाही. पण खूप छान वाटलं, एकदम नॉस्टॅल्जिक फील झालं आणि आनंद वाटला. मग तिथून आम्ही निघालो, कारण का परीला उद्या एक कन्सेंट फॉर्म शाळेमध्ये सबमिट करायचं आहे. सो त्याचं प्रिंटआउट घ्यायचं होतं. सो मग ते घेतलं. आणि मग त्याच्यानंतर आमच्या इथे जत्रासुद्धा भरलेली आहे, चांगाई देवी. सो तिचं जत्रा भरलेली आहे. सो थोडंसं परीला काहीतरी एकदम असं लॅविश लाईफमधून एकदम असं रेग्युलर लाईफमध्ये एक्सप्लोर करण्यासाठी घेऊन गेलो. आणि तिने छान छान खेळणीसुद्धा तिथून घेतली. अगदी मस्त वाटलं. आपले जुने दिवस आपल्याला आठवले, कारण का आपल्यासाठी एक खेळणं मिळणं सुद्धा किती अवघड असायचं. पण
तिला ते आम्ही घेतलं छान छान, तिला जे आवडलं ते आणि मग तिने सुद्धा ते खूप जास्त एन्जॉय केलं. तिने त्या जत्रेमधल्या ज्या राईड्स असतात त्या एन्जॉय केलं. ट्रेन सफारी असो किंवा मग ते ड्रॅगन स्विंग असो, त्याच्यानंतर मग एरोप्लेनचं ते अप अँड डाऊन असं, मग ते सर्कलमध्ये ती ॲक्टिव्हिटी होते. सो असं सगळ्या छान छान ॲक्टिव्हिटी 2-3 ॲक्टिव्हिटी तिने छान मस्त अशा एक्सप्लोअर केल्या. आम्ही आंबावडी घेतली कारण का जत्रेमध्ये ते असे ठेले असतात आणि मग तिथून काहीतरी घेणं हे खरंच खूप छान असतं फिलिंग. सो मग तिथून आंबावडी घेतली आणि तिने तिथून तो एक पेठासुद्धा ट्राय केला जो साखरेचा असून तिला खूप प्रचंड आवडला. आम्ही मंचुरियन खाल्ले त्या जत्रेमधले, अगदीच आम्हाला नव्हते खायचे, पण म्हटलं की चला काहीतरी वेगळं म्हणून आपण ट्राय करूयात म्हणून ते खाल्लं. बलून घेतला तिने आणि अगदी छान असं एन्जॉय केलं. अगदी आम्ही तिथे 1-1.5 तास आमचा एक्सप्लोअर केला. आम्हाला पिगी बँक घ्यायचं होतं पण ते नाही मिळालं, म्हणजे ते मातीचं, पण तो नव्हता. बघू उद्या जाऊयात, तर गेलो तर नक्की घेऊ, तुमच्यापर्यंत येईलच उद्याचा दिवस सुद्धा. आणि असं छान 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 एक्सप्लोअर केलं. सो मग आत्ताच तिला विचारलं तुला काही खायचं आहे का, तर म्हणते मला नको आहे काय खायला, बघू भूक लागली तर तिला मिल्क देईल मी पिण्यासाठी. आणि मग नाऊ इट्स टाईम टू स्लीप, कारण उद्या परत स्कूल, तेच रुटीन. सो अशा सगळ्या गोष्टी आहेत. सो तिची बॅग रेडी करून ठेवते. तिचं लायब्ररी बुक मिळालेलं, सो ते मंडेला सबमिट करायचं असतं, सो ते करून ठेवते. अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आम्ही ते जत्रेमधले गेमसुद्धा खेळलो आणि आम्ही तिथे प्राईजसुद्धा जिंकलो. सो 50 रुपीजचा तो गेम होता आणि त्याच्यामध्ये आम्ही हे प्राईज जिंकलो. सो खूप छान वाटलं आणि आमचे पैसे वसूल झाले त्या गेमसाठी आम्ही दिलेले. सो खूप मस्त 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 मज्जा केली आणि आजचा रविवार खूप छान असा पद्धतीने आम्ही घालवला सगळ्यांनीच. सो असा सगळा होता आजचा दिवस. तो तुम्हाला कसा वाटला लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या ब्लॉगला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर खूप 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 थँक्यू. आपल्या ब्लॉग्सवरचं प्रेम असंच कायम ठेवा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. एक 5 मिनटंसुद्धा 5 सेकंदसुद्धा लागत नाही आणि त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा दाबा. आणि असं सगळं आहे. चला मग भेटूयात आपण उद्या छान असा दिवस घेऊन तुम्हा सगळ्यांसोबत. आपलंच रोजचंच नॉर्मल लाईफ तुमच्यासोबत शेअर करायला मला नक्की आवडेल. तर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा, छान छान पप्पाकडे प्रार्थना करा उद्याचा दिवस आम्हाला छान छान जगायला मिळेल आणि मस्त राहा, आनंदी राहा आणि छान अशी मस्त झोप घ्या. चला मग भेटूयात आपण उद्या. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. गुड नाईट.